लग्न जमवा. कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98-220-53-458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. वाहनांमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस बिकट होत असतानाच यावर एक पर्याय म्हणून विश्वास सायलेन्सर ही नवीन यंत्रणा समोर येत आहे. विश्वशांती केंद्र आणि MITचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी हे यंत्र संशोधित केले असून आता त्याला पेटंटही मिळाले आहे. याविषयी पत्रकार परिषदेत कराड यांनी माहिती दिली. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर, RTO अधिकारी अरुण येवला उपस्थित होते. हे यंत्र गाड्यांच्या इंजिनाच्या क्षमतेनुसार वेगवेगळ्या क्षमतेचे बनवण्यात आले आहे. त्यामुळे दुचाकी वाहनांपासून ते अवजड वाहनांपर्यंतचे वेगवेगळे प्रकार येथे बघावयास मिळतात. या गाड्या पुण्याहून आळंदीपर्यंत प्रवास करून आल्या आहेत. शहरात किमान 23 लाख वाहने असून दर वर्षाला 2.5 लाख वाहनांची त्यात भर पडते. याविषयी कराड म्हणाले, वाहनांतून निघणारा काळा धूर, त्यात मिसळणारे धुलीकणांमुळे प्रदूषणाबरोबरच आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होतो. या सगळ्यावर दिलासा देणारे हे संशोधन आहे. गाड्यांच्या सायलेन्सरला हे यंत्र लावल्यास ते धुराला 180 अंशात उलट दिशेने फिरवते आणि त्यातील विषारी घटक तसेच काळा धूर 20 ते 25% कमी होतो. हे उपकरण वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे लोकांच्या आरोग्याला निर्माण झालेला धोका निश्चितपणे काही प्रमाणात तरी कमी करण्यास मदत होईल. तसेच बसेस, ट्रक्स यासारख्या अवजड वाहनांमुळे निर्माण होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी या वाहनांच्या इंजिनापासून किमान 12 फूट उंचीवर हे सायलेन्सर बसवावेत. त्यामुळे वाहनातून बाहेर पडणारा विघातक असा विषारी धूर जमिनीवर न आदळता मानवी उंचीच्या वर थेट हवेत सोडला जाईल. परंतु ही संकल्पना मोठ्या प्रमाणात वापरात येण्यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन हे उपकरण वाहन कंपन्यांना आपल्या वाहनांना बसवण्याचा आग्रह धरावा, जेणेकरून प्रदूषण काही प्रमाणात कमी करण्यात आपण यशस्वी होऊ शकू, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मुकुंद काणे लिखित अंतर्मुख सदासुखी या पुस्तकाचे प्रकाशन सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभय बंग यांच्या हस्ते करण्यात आले. डॉक्टर धनंजय गुंडे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉक्टर बंग म्हणाले, हिंसा, आर्थिक मंदी, तापमान वाढ या 3 समस्या जगाला भेडसावत असल्या तरी त्यांचे मूळ हे आपल्या मनात आहे. आपल्या अपरिमित भोग आणि लोभामुळे या समस्या निर्माण होत आहेत. कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन होऊन ग्लोबल वॉर्मिंगची समस्या निर्माण होत आहे. यातून मार्ग काढायचा असेल तर आपल्याला गौतम बुद्धांच्या मार्गाने जावे लागेल. आपल्या गरजा आणि इच्छा कमी कराव्या लागतील. डॉक्टर गुंडे म्हणाले, आज वैद्यकीय व्यावसायिक हा औषधी कंपन्यांचा एजंट झाला आहे. रोग हा औषधांनी बरा होत नाही हे त्यांनाही चांगलेच ठाऊक आहे. तरी देखील ते तुम्हाला साईड इफेक्ट्स होणारी औषधे घ्यायला भाग पाडतात. ही विकतची दुखणी मागे लागू नयेत म्हणून डॉक्टर फडणीस यांनी प्रवचनांद्वारे लोकप्रबोधन केले, असेही ते म्हणाले. प्रत्येक शहराची सुरक्षा व्यवस्था डोळ्यासमोर ठेवून त्या दृष्टिकोनातून अंमलबजावणी केली पाहिजे, असे प्रतिपादन आमदार डॉक्टर नीलम गोरे यांनी केले. तसेच दहशतवादी हल्ला झाल्यानंतर चौकशी समिती नेमली जाते, पण या चौकशीच्या अहवालांची अंमलबजावणी केली जात नाही. त्यावरून सरकार स्वतःचेच सुरक्षाविषयक अहवाल गांभीर्याने घेत नाही, अशी टीकाही डॉक्टर गोरे यांनी पत्रकार परिषदेत केली. शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख उमेश चांदगुणे, शहर उपप्रमुख राजेंद्र शिंदे यावेळी उपस्थित होते. डॉक्टर गोरे म्हणाल्या, मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर राम प्रधान समिती नेमण्यात आली. या समितीने दिलेल्या अहवालातील ॲक्शन टेकन मध्ये पुण्यावरही हल्ले होऊ शकतात असे नमूद केले होते. त्यावर पुण्यात काय उपाययोजना केल्या असा सवालही त्यांनी यावेळी केला. जंगली महाल रस्त्यावर बॉम्बस्फोट झाला, पण तेथील CCTV कॅमेरे बंद असल्यामुळे त्याचे फुटेज मिळाले नाही. या संदर्भात बोलताना नीलम गोरे म्हणाल्या, काँग्रेस राष्ट्रवादीने पुण्याची सुरक्षा यंत्रणा वाऱ्यावर सोडली आहे. कॅमेरे बंद असलेल्या प्रकरणाची चौकशी करून संबंधित
संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. नदी प्रदूषणासंदर्भातील विधान परिषदेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना केंद्राने सर्व राज्यांमध्ये राष्ट्रीय नदी संवर्धन योजना लागू केली आहे. त्यामध्ये कराड, त्र्यंबकेश्वर, नाशिक, नांदेड या 4 शहरांमधील नद्यांची प्रदूषण निवारणाची कामे पूर्ण झाली आहेत. त्याचबरोबर सांगली आणि कोल्हापूर या शहरांची 118 कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. तर पुण्यासह 7 शहरांचे 115 कोटी रुपयांचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवल्याचे पर्यटन राज्यमंत्री संजय देवताळे यांनी सांगितले होते, असे डॉक्टर नीलम गोरे यांनी सांगितले. सुशील कुमार शिंदे यांची प्रतिमा रसिक नेत्यांची आहे. शिंदे हे केंद्रीय ऊर्जा मंत्री असताना 5 राज्यांतील वीज गुल झाली होती. पण या प्रकरणाची चौकशी होण्यापूर्वी शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री झाले. शिंदे यांच्या परीक्षेचा हा काळ असून त्यांच्याकडून खूप आशा ठेवता येणार नाहीत, असेही गोरे म्हणाल्या. नागरिक चेतना मंच आणि रानजाई यांच्या संयुक्त विद्यमाने घनकचरा समस्या या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यात महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सह आयुक्त सुरेश जगताप, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे क्षेत्रीय अधिकारी संजय मोरे, रानजाईचे प्राध्यापक MV वैद्य, उरुळी देवाची आणि फुरसुंगी ग्रामस्थांचे प्रतिनिधी दिलीप मेहता, नागरिक चेतना मंचचे BF चौधरी यांनी सहभाग घेतला. वाढत्या लोकसंख्येमुळे घनकचऱ्यात दिवसेंदिवस वाढ होत चालली असल्याने घनकचऱ्याची समस्या बिकट बनू लागली आहे. सार्वजनिक ठिकाणी कचऱ्यामुळे दुर्गंधी निर्माण होऊ लागली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. घनकचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी महापालिका, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ, स्वयंसेवी संस्था, नागरिक या सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व्हायला हवी, अशी मते या परिसंवादात व्यक्त करण्यात आली. कचऱ्याचे वर्गीकरण, साठवणूक, वाहतूक प्रक्रिया, विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका आपल्या परीने जोरदार प्रयत्न करत असते. ओला आणि सुका कचरा नागरिकांकडूनच व्यवस्थित वेगळा केला जात नाही. कचरा डेपोत शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मोठ्या जागाही मिळत नाहीत, असे सुरेश जगताप यांनी सांगितले. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून अस्वच्छता निर्माण करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेला मिळावेत, याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठवलेला आहे. बांधकामांचा राडारोडा, रॅबिटची विल्हेवाट लावण्यासाठीही स्वतंत्र नियमावली तयार करावी लागणार आहे. स्वच्छता अभियानात नागरिकांचा अधिक सहभाग मिळायला हवा, असे मतही जगताप यांनी व्यक्त केले. तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98-220-53-458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. अत्यंत दिमागदार वातावरणात भारतीय या चित्रपटाच्या संगीत सीडीचे प्रकाशन संगीतकार अजय अतुल यांच्या हस्ते करण्यात आले. या संगीतकार जोडीने तब्बल 3 वर्षांनंतर भारतीयद्वारे पुन्हा मराठी चित्रपटाला संगीत दिले आहे. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण रंगमंदिर येथे झालेल्या या शानदार सोहळ्यासाठी भारतीयचे निर्माते अभिजित घोलप, अभिनेते मोहन आगाशे, जितेंद्र जोशी, सुबोध भावे, कुलदीप पवार, सुशांत शेलार, ऋषिकेश जोशी, अभिनेत्री मीना सावरकर, तेजश्री खेडे, कथालेखक अनिरुद्ध पोद्दार, गायक नंदेश उमप, कुणाल गांजावाला, संगीतकार दीपक खरे उपस्थित होते. घोलप यांच्या हस्ते चित्रपटातील सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला. गायक नंदेश उमप यांचा पोवाडा, कलाकारांचे अनुभव, अभिनेत्री तेजश्री खेडे हिने सादर केलेले नृत्याविष्कार अशा दिमागदार वातावरणात भारतीय या चित्रपटाच्या संगीताच्या सीडीचे प्रकाशन करण्यात आले. अजय अतुल म्हणाले, 3 वर्षांनंतर पुन्हा मराठी चित्रपटाला संगीत दिले आहे. या निमित्ताने भजन हा सांगीतिक प्रकार हाताळता आला याचे मोठे समाधान आहे. अग्निपथ आणि सिंगम या हिंदी चित्रपटांमध्ये व्यग्र असल्याने मराठी चित्रपटांसाठी काम करता आले नव्हते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी 30 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. शहरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी तब्बल 30 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची घोषणा अजित पवार यांनी केली. हे सर्व कॅमेरे येत्या महिन्याभरात बसवण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी शासकीय विश्रामगृहावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. जर्मन बेकरी स्फोटानंतर शहरातील 342 चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव पोलिसांनी तयार केला होता. मात्र समन्वय आणि निधी अभावी तो बारगळला होता. त्यामुळे जंगली महाजर रस्त्यांवरील झालेल्या 4 स्फोटांनंतर प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा नसल्याने स्फोटाच्या चौकशीत अडथळे येत आहेत. सीसीटीव्ही बसवण्यासाठी कमिटीची स्थापना करण्यात येणार आहे. त्यात पोलीस आयुक्त, पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि केंद्र तसेच राज्य शासनातील 3 तज्ज्ञांचा समावेश असेल. ही कमिटी 1 महिन्यात ही योजना कार्यान्वित करेल असे ते म्हणाले. कॅमेऱ्यांसाठी 27 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. तसेच 2 ते 3 कोटी रुपयांचा नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासन 10 कोटी, पुणे महापालिका 7.5 कोटी, पिंपरी चिंचवड महापालिका 2.5 कोटी देतील. तर उरलेले 10 कोटी रुपये आयुक्तालय हद्दीत येणाऱ्या खासदार आमदारांच्या निधीतून देण्यात येतील असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. शहराच्या सुरक्षेसाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात 342 चौकात 837 कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव मागील वर्षी राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठवला होता. तो अद्याप धूळ खात पडून आहे. याबाबतची माहिती पवार यांनी प्रशासनाकडून घेतली. त्यानुसार यासाठी येणारा 30 कोटींचा निधी देण्याची घोषणा पवार यांनी केली आहे. परिवर्तनवादी चळवळीत भाग घ्यायचा असेल तर संघटना असणे गरजेचे आहे असे मत भटक्या विमुक्तांसाठी काम करणाऱ्या ॲडव्होकेट पल्लवी रेणके यांनी केले. नारी समता मंचाच्या वतीने ॲडव्होकेट पल्लवी रेणके यांना कन्या महाराष्ट्राची हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर पु. साठे आणि ताराबाई साठे पुरस्कार समाजसेविका वासंती दिघे यांना डॉक्टर रुपाली कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी गीताली भीम या होत्या. ॲडव्होकेट रेणके म्हणाल्या, भटक्या विमुक्तांच्या क्षेत्रात काम करताना वैचारिक आणि सामाजिक वारसा आई वडिलांकडून आणि सामाजिक प्रशिक्षण शाळेकडून मिळाले. भटक्या विमुक्त जमातीतील लोकांना जन्मापासून मृत्यूपर्यंतचे कोणतेच दाखले मिळत नाहीत. सरकारी योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. या समाजाची लोकसंख्या देशात 13 कोटी आहे. मुलांवरच आधारित व्यवसाय असल्याने मुलांना शाळेत घातले जात नाही. हा समाज स्वतःच्या हक्कांसाठी एकत्र येऊ शकत नाहीत असेही त्यांनी सांगितले. तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98 220 53 458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.